ललित पाटील प्रकरणावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झालेले आहेत। ललित पाटील प्रकरणामध्ये ससूनचे माजी डीन संजीव ठाकूरांना अटक का नाही असा सवाल आता करण्यात आलेला आहे। संजीव ठाकूरांना अटक न केल्यास आंदोलन करणार असा इशारा देखील धंगेकर यांनी दिलेला आहे। ललित पाटील सारखे अनेक ललित पाटील भविष्यामध्ये त्यांना कोण प्रशासक, कोण राजकीय मंडळी, कोण पोलीस अधिकारी याच्या पुढे मदत करणार नाही, म्हणून एक दहशत पोलिसांची राहावी, एक कायदा व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं। आणि हे निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला एक शब्द दिला की आता आमचा तपास पूर्ण होतोय, थोड्या दिवसात संजय ठाकूर पण आमच्याला पाळमुळे जातील आणि त्याला आम्ही अटक करू असं त्यांनी आम्हाला सांगितलंय। परंतु संजय ठाकूरांच्या पाठीशी कोणतरी राजकीय व्यक्ती असल्या कारणानं आजपर्यंत 3 महिने होऊन गेले तरी संजय ठाकूरांना त्या ठिकाणी अटक केलेली नाही। ह्याच्यामध्ये राजकीय वाद दिसतोय। मागणी अशी केली की गेली कित्येक वर्ष कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारीचं वर्चस्व आणि गुन्हेगारांच्या टोळ्या ह्या कोथरूडमध्ये वास्तव्यात आहेत, कोथरूड भयमुक्त करा। कोथरूड अशांत कोथरूड आहे। कोथरूडमध्ये गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, त्या ठिकाणी आमदार भारतीय जनता पार्टीचे, पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे, पण ज्या गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला, राजकीय वरद आश्रय दिला, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांच्या निवडणुकी असेल, माझ्या पोटनिवडणुकीमध्ये असेल, हे सगळे गुन्हेगार हे भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होते। आणि आज पोलीस खात्यातली लोक